हॅलो 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 तयार आहात? हॅलो 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 माझी वेळ सुरू होण्याआधी 2 मिनिटं. समाजाची आजची परिस्थिती लक्षात घेता या विषयाला हात घालण्याची खूप गरज आहे असं मला वाटलं. हॅलो एक बाई म्हणून माझ्या मनाला माझ्या बुद्धीला जे वाटलं जे पटलं ते लिहिण्याचा प्रयत्न मी अपवाड्यातून केलाय. त्याच्यातून एकाही बाईला प्रेरणा मिळाली आणि एकाही पुरुषाला कळालं तरी अपवाड्याचा सार्थ 621 तयार आहात? सन्माननीय परीक्षकांसाठी महाविद्यालय कोड क्रमांक 621 आपली वेळ सुरू होते आता. हे चंडमुंड भंडासुर खंडिनी दुर्गे दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे महाराष्ट्र धर्मरक्षिके तुळजा भवानी ये. कोल्हापूरची आई पाठराखणीला ये. चुकलं माकलं सांगायला ये. जाखाई जोखाई रक्षणा ये. काय तिची मी कीर्ती इतिहासाचा तेजस्वी आणि हो जस्वी कर्म तपस्वी जिजाऊ येसूबाईंचा येसूबाईंचा जिजाऊ येसूबाईंचा अहिल्या लक्ष्मीबाईंचा अहिल्या लक्ष्मीबाईंचा शक्तीचा कीर्तीचा कर्तृत्वाचा दैदिप्यमान इतिहास आपल्याला लाभलाय. माँ सरस्वती लक्ष्मी दुर्गा काली चंडी या देवींसह स्वराज्य जननी जिजामाता महाराष्ट्राच्या कुलमुक्तियार महाराणी येसुराणी साहेब स्वराज्य सौदामिनी छत्रपती ताराराणी कित्तूर अहिल्या देवी होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यागमूर्ती माता रमाई त्यांच्यापासून तुमच्या आमच्या घरात वावरणारी आजची ही स्त्री स्त्रीत्व कर्तृत्व दातृत्व नेतृत्व आणि मातृत्वाने समृद्ध असा हा भारत देश आहे. जिथे स्त्रीला शक्तीचं रूप मानलं जातं जिथे स्त्रीची पूजा केली जाते. अनादी काळापासून चूल मूल आणि 4 भिंतीत अडकलेल्या स्त्रियांसाठी शिक्षणाचं दार कर्तृत्वाचा उंबरठा आणि स्वातंत्र्याचं आभाळ खुलं झालं. मुलगी शिकली आणि प्रगती झाली या उक्तीप्रमाणे स्त्रियांनी या संधीचं सोनं केलं. स्त्री शिकली उच्च पदावर गेली आणि स्वतःला सिद्ध केलं. आणि हाच प्रवास चालू असताना एक लढा तिला द्यावा लागला तो म्हणजे स्त्री भ्रूण हत्येचा. कित्येक स्त्री अर्भकांना गर्भातच मारलं जाऊ लागलं. पण हा लढा त्या स्त्रीने लढला आणि जिंकला सुद्धा. पण संकट कधीही पाठ सोडत नाही. आज त्या स्त्रीच्या समोर आवासून भला मोठा राक्षस उभा राहिला तो म्हणजे बलात्कार लैंगिक अत्याचार आणि लैंगिक शोषण. अत्याचारी विकृतीने रंगले त्यांचे हात रंगले त्यांचे हात रंगले त्यांचे हात लचके तोडी निर्ममतेने राक्षसाचे दात लचके तोडी निर्ममतेने राक्षसाचे दात लचके तोडी निर्ममतेने राक्षसाचे दात माणसाच्या माणुसकीनं केला बघा घात केला बघा घात केला बघा घात समाज म्हणतो चूक तिची म्हणून होतो घात समाज म्हणतो चूक तिची म्हणून होतो घात समाज म्हणतो चूक तिची म्हणून होतो घात. ज्या स्त्रीला कर्तृत्वाने हरवता आलं नाही त्या स्त्रीच्या चारित्र्यावर पंजे ओढून आणि ओरबाडून तिला हरवलं जाते. रोज एक बलात्कार रोज एक क्रूर मरण आणि यात पहिला वार केला जातो तो स्त्रीच्या चारित्र्यावर. अरे कुठपर्यंत चालणार आहे हे समाज म्हणून अजून किती रसातळाला जाणार आहोत आपण. रावणानं सीतेचं हरण केलं द्रौपदीचं भरलेल्या दरबारात वस्त्रहरण झालं तेव्हापासून ते आतापर्यंत हे चालत आलंय. पण 2012च्या घटनेनंतर याला जे उधाण आलं ते अगदी वणव्यासारखंच थांबायचं नावच घेत नाही. बसमध्ये बसलेली एक तरुणी शाळेत चाललेली एक चिमुकली पाळण्यात झोपलेलं 8 महिन्याचं बाळ
घरात बसलेली 70 वर्षाची आजी आणि स्वतःचं कर्तव्य पार पाडणारी एक डॉक्टर. अरे इतकंच नाही तर त्या क्रूर कर्म्यांनी मेलेल्या स्त्रीच्या मुडद्यालाही सोडलं नाही. पाण्यापेक्षाही नितळ चारित्र्य असलेल्या स्त्रीला कलंकित करताना निसर्गाच्या एका सुंदर निर्मितीला, लावण्याला आणि सौंदर्याला कुत्र्यासारखं वर पडताना, चिंध्या चिंध्या करताना काळीच कसं कापत नाही रे, काळीच कसं कापत नाही. मन फाडिले नजरेने केली देहाची चाळणी, मन फाडिले नजरेने केली देहाची चाळणी. अब्रू टांगून वेशीला, अब्रू टांगून वेशीला, अब्रू टांगून वेशीला फिरे मोकाट हा प्राणी, फिरे मोकाट हा प्राणी, फिरे मोकाट हा प्राणी. चूक नसताना भलेची का जगते ती अपराधी, चूक नसताना भलेची का जगते ते अपराधी. अब्रू टांगून वेशीला फिरे मोकाट हा प्राणी, अब्रू टांगून वेशीला फिरे मोकाट हा प्राणी. आमच्या चारित्र्याच्या चिंध्या झाल्यास, जीव गेल्यास मेणबत्त्या पेटवणं, आंदोलन करणं, निषेध करणं ही किंमत आहे आमची स्त्री म्हणून? नाही रे नाही. आज या परिस्थितीत स्त्रियांनी जर शस्त्र हातात घेतले तर त्यांचा हा आवेग समाजाला, कायद्याला आणि व्यवस्थेला तरी पेलवाल का? एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रलय आणि निर्मिती तिच्या कुशीतून जन्माला येतात. निर्मिती झाली तर विश्वाचा उद्धार नक्की आहे, पण जर विध्वंस झाला, जर प्रलय झाला तर या विश्वाचा विध्वंस नक्की आहे. आणि म्हणून निष्ठुरांच्या मानेवरती धर तलवारी घे तू हाती, काढ छाटून घाती नीती, कर संहार नवनिर्मिती, धर शस्त्र चल तू पुढती, तुझी रक्षणा तुझ्याच हाती, तुझी रक्षणा तुझ्याच हाती, तुझी रक्षणा तुझ्याच हाती. कायदा घेणं हातात योग्य नाही, पण हातात येईल ते घ्यावं आणि समोरच्याचा जीव घ्यावा. ही वेळ आणली कोणी? अरे या माणसाच्या वासनेची नीचता इतकी गाठली गेली की कोल्हापूरच्या अभयारण्यात एका मादी घोरपडीवर या माणसाने बलात्कार केला. अरे जी माणसं घोरपडी सारख्या प्राण्याला सोडत नाहीत, ते आमच्यासारख्या बायांना काय सोडणार आहे? आणि म्हणून आता बस, तू शस्त्र घे, तू अस्त्र घे आणि संहार कर. समोरून जर कोणी आलं तर त्याला दरडावून सांग, ए आता एक पाऊल जरी पुढे आलास तर उभा चिरेल. तुला आत्मरक्षणाचा अधिकार आहे, तू त्या अधिकाराचा आता वापर कर. हातात जरी काचेच्या बांगड्या असल्या तरी समोरच्याच्या हातात लोखंडाच्या बेड्या टोकायचं हे विसरू नकोस. आणि म्हणून माझी शेवटची हाक आहे, शाहिरापेक्षा करी ललकार. शाहिरापेक्षा करी ललकार, आला झनकार असा हा वार. हार दुर्जनाचा, करा संवार दुर्जनाचा, करा संवार दुर्जनाचा. बसा घेतला स्वत्वाचा, बसा घेतला स्वत्वाचा, बसा घेतला स्वत्वाचा. लढा हा आत्मरक्षणाचा हजी, धडा आत्मरक्षणाचा होती, धडा आत्मरक्षणाचा होती, आत्मरक्षणाचा. अर्पिते शाहिरी कला, अर्पिते शाहिरी कला, स्त्री शक्तीला जगत मातेला, उद्धारिले जगाला, उद्धारिले जगाला, उद्धारिले जगाला, तारिले सकल विश्वाला, तारिले सकल विश्वाला. नमिते 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 शाहीर चरणाला हो जी, नमिते
शाहीर चरणाला हो जी जी नमित शाहीर चरणाला स्त्री शक्तीचा जय असो सादर करीत आहोत शिवकाली स्त्री सन्मानाचा पोवाडा. ओम नमो जय श्री जगदंबे, ओम नमो जय श्री जगदंबे, नमन तुझा अंबे करून प्रारंभे दफावर थाप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूचा गात गुणगान जी जी, शिवप्रभूचा गात गुणगान जी जी, शिवप्रभूचा गात गुणगान जी जी. आधी नमन भारत मातेला आधी नमन भारत मातेला, क्रांतीवीराला, वीर जवानाला, वीर पुरुषाला, नांदेड जिल्हा नांदेड तालुक्याला, मुक्कामे सह्य कॉलेजाला, शाहिरानं साज चढवला, पूर्ण चढून शाहिरी साजाला, शाही प्रियंका गाते पोळ्याला, गाते पोळ्याला जिरहा जी जी, गाते पोळ्याला जिरहा जी जी, गाते पोळ्याला जिरहा जी जी. 17व्या शतकाचा प्रारंभ होताच पाचशाया या महाराष्ट्राच्या डोक्यावर थया थया नाचत होत्या. येऊनी घोडांच्या टापांखाली महाराष्ट्राची भूमी चिरडली जात होती, तर कुठं आया बहिणींची आबरू लुटली जात होती. आणि अशातच आऊसाहेबांनी आई जगदंबेकडे साकडं घातला. आई राजा गोंधळी गोंधळी नामी आंबेची गोंधळी, हरिनाम संबळा तुळजापूरची आई भवानी गोंधळाला या हो. आई जगदंबा आणि शिवाईच्या कृपेने दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवर एका तेजपुंज बालकाचा जन्म झाला. पाहता पाहता त्या शिवनेरीवर सुवासिनी गोळा झाल्या. त्यांच्या पाळण्याच्या सुमधुर स्वरांनी अवघा शिवनेरी मोहूर्ण केला. या ग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. या ग सुवासिनी साजनिया गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या. हळूहळू शुभा लहानाचे मोठे होऊ लागले. एकदा शुभा बायांचं नाच गाणं पाहत होते. ही बातमी आऊसाहेबांच्या कानी पडताच त्यांनी त्याला फरफटत घरी आणलं. त्याच्या दोन थोबाडीत मारल्या आणि बजावलं, शुभा आम्हाला बाया नाचवणारा नव्हे तर बाया वाचवणारा शुभा घडवायचा आहे. पुन्हा असे कृत्य कराल तर खबरदार. जिजाऊ होत्या होत थोर त्यांनी शिवबार केले संस्कार. होऊ देऊ नका अत्याचार, करा स्त्री कल्याणाचा विचार जी जी, करा स्त्री कल्याणाचा विचार जी जी, करा स्त्री कल्याणाचा विचार जी जी. पुढे स्वराज्य उभारण्यासाठी महाराजांनी कल्याणवर स्वारी केली. कल्याण काबीज झालं आणि महाराजांच्या समोर सुवर्ण, रौप्य, नाणी, अलंकार आणि हिऱ्यांच्या ढिगाऱ्यांची मोजदाद झाली. आणि अशातच आबाजी महादेव पुढे येऊन म्हणाले, कल्याणचा तर खजिना मिळाला आपल्याला, पण त्याच्यासोबत एक कैदीही सापडला. आज्ञा असेल तर पेश करू का त्याला. शिवाजी राजाला परवाना दिला जी जी राजी, माझ्या राजा तुरा, माझ्या सर्जा तुरा. हे हे आबाजी महादेवानी टाळी वाजवताच एक मेना आणला गेला. सर्वांनीच आश्चर्याने भवया उंचावल्या, कारण त्या मेनात होती एक सुंदर मुस्लिमी होती. महाराजांनी आश्चर्याने विचारलं, आबाजी ह्या कोण आहेत? त्यावर आबाजी म्हणाले, राजा अब ही सुभेदाराची सून आहे. महाराज म्हणाले, आबाजी म्हणाले, अव राज काहीतरी गैरसमज होत आहे. अव कल्याणचा खजिना लुटताना हिच्या नवऱ्या संग इजापुराला जात होती. समध्यासनी गिरफ्तार केलं तेव्हा ही नबी सापडली. महाराजांचा संताप निवळला व पुढे आबाजी म्हणाले, प्रीतिमीवर धुंडून बी सापडणार नाही असं हिच लावण्य हाय.
फुलापेक्षा बी नाजूक हाय जणू सर्गाची अप्सराजी त्या क्षणी महाराज म्हणाले, आबाजी ही मुलगी तर खरोखरच सौंदर्याची खान आहे, आम्ही हिचं काय करावं असं आपणास वाटतं. त्या क्षणी आबाजी म्हणाले, अव राज लोकरिवाज जर विचाराल तर ह्यांना नाटक शाळेत ठेवलं तर सन्मानच होईल. पद्मिनीवर कुणी दया दाखवली नाही आणि कमलकुमारीची पण तशीच गत झाली, तेव्हा ही तर शत्रूची सून आहे, ह्यांना बट्टीत म्हणून ठेवलं तर कुणी बी काय बी म्हणणार नाही बघा. त्या क्षणी महाराजांची नजर त्या स्त्रीकडे गेली. तिच्या नतमस्तक झालेल्या नेत्राली ओघळणारे अश्रू पाहून महाराजांचं मन व्यथित झालं व पुढे महाराज म्हणाले, बस आबाजी बस. पापाचं समर्थन पापानं होत नाही. लोकरिवाजापेक्षा आम्ही माणुसकी धर्माला मानतो. आमचा ध्वज भगवा आहे, पावित्र्याचं ते प्रतीक आहे. अहो आमच्या आऊसाहेबांची आठवण करून देणाऱ्या सुभेदाराच्या सुनेस तिची खना नारळानं ओटी भरून सुखरूप तिला घरी पोचवा. परस्त्रीला माते समान मानणाऱ्या महाराजांच्या काळात महिलांवर जर कुणी अन्याय अत्याचार करत असत तर त्यावर कडक शासन केले जात असत. रांझ्याचा पाटील होता बेकार, त्यानं केला होता बलात्कार. ही वार्ता उभं करा त्याला माझ्या समोर. हुकुमाची ताबीज होताच पाटलाला महाराजांच्या समोर उभं केलं गेलं. महाराज कडाडले, पाटील हिंदवी स्वराज्याचे रक्षकच जर भक्षक होत असतील तर कसे होईल. पाटील ओरडला, डोळं फोडू नका राजा, डोळं फोडू नका. मग कायमची डोळ्यावर पट्टी बांधा. कसबा मंदिरातील चौकात याला जखडबंद करा, म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला याच्या तोंडावर थुंकता आले पाहिजे. आणि बलात्कार केल्याबद्दल याचे हात पाय कलम करा. जा. अशा प्रकारची शिक्षा महाराजांच्या काळामध्ये होत होती. पण त्या शोभाच्या काळात आज काय होते. महिलांवर अन्याय अत्याचार होते. महिलांना आरक्षण तर मिळालंच पण संरक्षण नाही मिळालं. मुंबईतील एका अपंग मुलीवर बलात्कार होते तर काठेवाड्याच्या 76 वर्षाच्या आजीवरही बलात्कार होते. रिंकू पाटील, अमृता देशपांडे यांच्यासारख्या मुलींना तर एकतर्फी प्रेमातूनच जाळे जाते, तर कुठे कलकत्त्याच्या रुग्णसेवेवर बलात्कार होतोय. दिल्लीच्या निर्भयावर केला अन्याय अत्याचार, कोपर्डीच्या श्रद्धावर केला मानुष बलात्कार. लचके तोडून केले तिच्यावर वार, नकोशीला तर करतात गर्भातच ठार. दिल्लीच्या निर्भयावर चालत्या बसमध्ये बलात्कार केला तर अहमदनगर जिल्ह्यातील चिमुकलीवर बलात्कार केला. एवढंच नव्हे तर तिचं 90 नुसके तोडून निर्घुणपणे हत्या करण्यात आली. अरे का चाललाय हा आनंद छळतीचा. कुठे मागे आहेत त्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत, कंडक्टर पासून ते वैमानिकापर्यंत आणि साहित्य कलेपासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत सर्वातच पुढे आहे ती. महिलांवरील हा अन्याय अत्याचार आता या युवा शक्तीनेच कमी केला पाहिजे. अरे कधी काळी त्या द्रौपदीला वाचवण्यासाठी तो श्रीकृष्ण पुढे आला होता, पण या कलियुगातला श्रीकृष्ण तर त्या पबजी आणि जंगली रमीमध्येच हरवलाय. म्हणून मुलींनीच आता विराट व्हायला हवं. आणि नारीबद्दल असं म्हटलं जातं, नारी को आपला ना समजो, नारी तो रत्न की खान है. नारी को आपला ना समजो, नारी तो रत्न की खान है. जिसके कोख से पैदा हुए रामकृष्ण और हनुमान है, रामकृष्ण और हनुमान है. म्हणून शाहिराची शेवटची हाक आहे का, शाहिराची हाक ही ऐका. शाहिराची हाक ही ऐका, भिवू नका बर का, ओळखू न धोका. करानीत पाठ दुर्जनांचा, भेगडी कपटी बलात्काराचा.